जैन विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे संपूर्ण ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले आहे आणि इथे आता लेखीसाठी कट ऑफ जाहीर होईल विद्यार्थी मित्रांनो 1-2 दिवसामध्ये. तर बघा, आपण इथे विद्यार्थ्यांची फॉर्मची संख्या म्हणजे विद्यार्थी किती उपस्थित राहिलेले आहे ते बघूया. तर बघा, सर्वप्रथम इथे सर्वात जास्त जागा असणारं जे कास्ट आहे ती आहे ST आणि STला इथे किती उमेदवार उपस्थित राहिलेले आहे ते बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा 4023 विद्यार्थी इथे STचे उपस्थित राहिलेले आहे. हे लक्षात घ्या. पुरुष आणि महिला दोन्ही मिळून इथे 4023 उमेदवार इथे उपस्थित राहिलेले आहे. जर आपण इथे जर बघितलं तर फिमेल आपण जर टाकलं फिमेल ST फिमेल, तर बघूया किती उमेदवार उपस्थित राहते. तर कारण की सगळं काही तुम्हाला मी बघू शकता, तुम्ही इथे दाखवत आहे तुम्हाला 430 म्हणजे 4023मधून फक्त 430 महिला उमेदवार इथे आहे. मी सुरुवातीपासून सांगत आहो की जे आपण महिला उमेदवार आहे, ज्या भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप सोपं झालेलं आहे भरतीमध्ये लागणं. कारण की बघू शकता किती डिफरन्स आहे 4023मध्ये. पुरुष उमेदवारामध्ये फक्त 430 महिला उमेदवार आहे, ठीक आहे. आणि जवळपास त्यांना वेगळ्या जागा ठेवलेल्या आहे. त्यानंतर पुढची जे कास्ट आहे ते बघूया आपण. ते आहे ते म्हणजे EWS. बघा किती उमेदवार उपस्थित आहे इथे. इथे फक्त 63 उमेदवार हे EWSचे उमेदवार उपस्थित आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं आपण तर फिमेल उमेदवार, आपण फिमेल जर टाकलं इथे तर बघा किती उपस्थित आहे. इथे फक्त महिला उमेदवार बघू शकता तुम्ही, 15 उमेदवार इथे महिला उपस्थित आहे. त्यापैकी पण किती उमेदवारांना 25पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहे ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुढची जे कास्ट आहे ती आहे EWS. त्यानंतर SEBC बघूया आपण. SEBC जर आपण SEBC टाईप केलं तर इथे बघू शकता किती उमेदवार आहे. फक्त 136 उमेदवार पुरुष आणि स्त्री मिळून उपस्थित आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फिमेल जर आपण बघायचं झालं तर फिमेल पण बघू शकतो आपण किती महिला उमेदवार इथे उपस्थित आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जागेचं प्रमाण बघूया आपण, कोणत्या कास्टला किती जागा आहे. तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितलेलं आहे की इथे STला सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म का टाकलेले आहे. कारण की ST कास्टला इथे सर्वात जास्त जागा दिलेल्या आहे. आणि त्यातल्या त्यात महिला उमेदवार तुम्हाला मी दाखवल्या जवळपास 400च्या आसपासच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप चान्स आहे महिला उमेदवारांनी, ज्यांनी पण या घटकामध्ये फॉर्म टाकला किंवा कुठेही फॉर्म टाकला असेल महिला उमेदवारांनी, जर तुम्हाला 25 जरी मार्क आले असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही होप ठेवू शकता की तुम्ही पोलीस होणार म्हणून, ठीक आहे. खास करून महिला उमेदवारांनी व्यवस्थित अभ्यास करा, तुम्ही 100% पोलीस होणार. तर पहा, इथे सर्वात जास्त फॉर्म हे STचेच येणार, कारण की इथे फॉर्म संख्या जागा संख्या जास्त आहे. त्यानंतर SC VJ भज ड. त्यानंतर विमापुर आणि OBCला जागाच नाही. SCBCला पण किती कमी फॉर्म आले आहे तुम्ही बघू शकता. EWSला त्याच्यापेक्षा कमी फॉर्म आलेले आहे. आणि अराखीव म्हणजे ओपन टोटल इथे 133 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि महिलांसाठी राखीव 40 जागा आहे, ठीक आहे. आता बघा इथे कट ऑफ किती जाईल ते आपण बघूया आणि मग नंतर तुम्हाला मी सांगतो की हा घटक कोणता आहे. आणि सर्व PDF तुम्हाला ग्राउंडच्या आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे STचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो 36, 37 किंवा 38सुद्धा जाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थी संख्या कुठे पण रेशो हा असा वाढत असतो. त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी किती उपस्थित आहे आणि तिथे जागा किती आहे. आता विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त असल्यामुळे इथे STचा कट ऑफ हा भारी जाऊ शकतो. त्यानंतर SEBC EWS बघूया. तर EWSचा पुरुष उमेदवारांचा 25 ते 34च्या दरम्यान जाऊ शकतो पुरुष उमेदवारांचा, आणि महिला उमेदवारांचा या रेंजमध्येच राहील 25, ठीक आहे. त्यानंतर STमध्ये महिलांचा जो कट ऑफ आहे
तो 28 ते 34च्या दरम्यान राहू शकतो किंवा हा वाढूसुद्धा शकतो किंवा या रेंजमध्येच असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा सीचा कट ऑफ जाईल पुरुष उमेदवारांचा 32 ते 36च्या दरम्यान आणि महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो हा 25 ते 34च्या दरम्यान. ठीक आहे. त्यानंतर बघा एचा कट ऑफ जाईल विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांचा 37-36च्या दरम्यान आणि महिलांचा जाईल 34-35च्या दरम्यान. ठीक आहे. त्यानंतर बघा भजक NTCचा कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 37-38च्या दरम्यान आणि महिलांचा कट ऑफ तर महिलांना जागाच नाही इथे NTCला. NTDला कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांचा 36-37 या आसपास जाऊ शकतो आणि महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो इथे 32 किंवा 34 या रेंजमध्ये. कमी जास्त होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 2-3 मार्क म्हणजे मागे पुढे होऊ शकतात. त्यानंतर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे हा 41 किंवा 39 किंवा 40 या दरम्यानच लागेल, मागे पुढे होऊ शकतो पुरुष उमेदवारांचा सर्वसाधारण आणि महिलांचा कट ऑफ राहू शकतो ओपनमध्ये 39-40च्या दरम्यान. तर हा एक आपण अंदाज घेतलेला तुम्हाला परत मी एकदा सांगतो. तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे SCचे उमेदवार किती उपस्थित राहिले. आपण SC टाईप केलं आणि इथे बघू शकता 441 उमेदवार इथे उपस्थित आहे. त्यानंतर बघू शकता आपण जर इथे SC फिमेल जर टाईप केलं फिमेल जर टाईप केलं तर इथे बघू शकता किती संख्या येते. तर 114 महिला उमेदवार इथे तुम्हाला उपस्थित दिसतात आणि बघू शकता काही उमेदवार फेलसुद्धा आहे. 24च मार्क पडलेले आहे. म्हणजे महिला उमेदवारांना 25 मार्क घेणंसुद्धा थोडं अवघड होते. तर बघा हा जो घटक आहे हा आहे धुळे पोलीस शिपाई या पदासाठी संपूर्ण ग्राउंडचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकता आणि आपण जो कट ऑफ सांगितलेला आहे त्याच्या आसपास 2 मार्क जरी तुम्हाला कमी असेल किंवा 4 मार्क जरी कमी असेल महिला उमेदवारांना तरी तुम्ही तयारी करा. मागे पुढे कट ऑफ होऊ शकते कारण की एक्झॅक्ट कट ऑफ काढलेला नाही आहे. हा एक अंदाज आहे, हे लक्षात असू द्या. ऑफिशियल कट ऑफ अजूनपर्यंत आलेला नाही आहे. ठीक आहे.